कर्क राशी ही जलतत्वाशी संबंधित राशी असून या राशीचे लोक अत्यंत भावनिक, संवेदनशील, कुटुंबप्रिय आणि अंतर्ज्ञानी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात प्रेम, काळजी आणि नात्यांबद्दल खोल भावना असतात. 20 जून नंतरचा काळ ज्योतिषशास्त्रानुसार एक महत्त्वाचा संक्रमण काळ मानला जातो, कारण या काळात ग्रहांची हालचाल आणि ऊर्जा बदलत असल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात नवीन दिशा, नवीन संधी आणि मानसिक स्पष्टता निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः कर्क राशीसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा, जुने अडथळे कमी करणारा आणि नवीन सुरुवातीचे दारे उघडणारा मानला जातो. हा काळ पूर्णपणे नशिबावर अवलंबून नसून तुमच्या विचारसरणी, निर्णय क्षमता आणि प्रयत्नांवरही मोठा परिणाम करतो. 20 जून नंतर कर्क राशीच्या लोकांसाठी एक सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. मागील काही काळात जे मानसिक दडपण, गोंधळ किंवा नात्यांमध्ये निर्माण झालेले गैरसमज होते, त्यामध्ये आता हळूहळू स्पष्टता येण्याची शक्यता दिसते. अनेक कर्क राशीच्या लोकांना असे वाटू शकते की आता गोष्टी हळूहळू माझ्या बाजूने घडत आहेत. हा काळ मानसिक स्थैर्य देणारा ठरू शकतो, जिथे तुम्ही स्वतःच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. काही जुनी चिंता कमी होऊन मन हलके वाटू शकते. विशेष म्हणजे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप काळ अडकले होते, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अचानक दिसू शकतो. हा बदल अचानक मोठा नसला तरी हळूहळू पण स्थिरपणे तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवू शकतो. करिअर आणि कामाच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे, तर जे आधीच नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची चिन्हे दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि शांत स्वभाव यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. काही वेळा कामाचा ताण वाढू शकतो, पण त्या ताणातून तुम्हाला नवीन शिकायला मिळेल आणि तुमची क्षमता अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थिती ही हळूहळू सुधारणा दिसू शकते. अचानक मोठा फायदा नाही, पण स्थिर आणि सुरक्षित आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नियोजनपूर्वक खर्च केला तर भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिक समज वाढवणारा ठरू शकतो. कर्क राशीचे लोक आधीच खूप भावनिक असतात, त्यामुळे काही वेळा गैरसमज किंवा दुखावले जाणे शक्य असते. पण 20 जून नंतर तुम्हाला लोकांचे खरे स्वरूप अधिक स्पष्टपणे समजण्याची क्षमता मिळू शकते. काही जुने वाद मिटण्याची शक्यता आहे, तर काही नाती अधिक मजबूत होऊ शकतात. विशेषतः कुटुंबात शांतता आणि समज वाढू शकते. काही लोक जे तुमच्यापासून दूर झाले होते त्यांच्याशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. मात्र हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल की तुम्ही ते नाते पुढे न्यायचे आहे की नाही. कर्क राशी हा काळ अंतर्ज्ञान वाढवणारा मानला जातो. तुम्हाला अचानक काही गोष्टींबद्दल स्पष्टता वाटू शकते, जसे की एखादा निर्णय योग्य आहे की नाही हे मनातून जाणवणे. काही लोकांना स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अचानक घडणाऱ्या घटनांमधून विचारांची दिशा मिळू शकते. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे सर्व तुमच्या मनाच्या स्थितीशी आणि विचारांच्या प्रवाहाशीही संबंधित असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अतिशय शांतपणे आणि समजून घेऊन घ्यावी. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा दर्शवणार आहे. मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे आणि झोपेच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. तरीही भावनिक संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. जास्त विचार करणे, जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहणे टाळावे. योग, ध्यान किंवा साधे चालणे यासारख्या सवयी तुम्हाला अधिक शांत ठेवू शकतात. सर्वसाधारणपणे 20 जून नंतर कर्क राशीसाठी हा काळ नवीन सुरुवात, मानसिक शांती आणि हळूहळू होणारी प्रगती याचा संगम असू शकतो. मोठे बदल एका रात्रीत होणार नाहीत, पण जीवन हळूहळू योग्य दिशेने सरकताना दिसेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि तुम्ही स्वतःला अधिक स्थिर आणि सुरक्षित वाटू लागाल. जर तुम्ही सकारात्मक राहून योग्य निर्णय घेतले तर संयम ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. 20 जून नंतर कर्क राशीच्या लोकांच्या मनात मोठा बदल दिसू शकतो. जे लोक बराच काळ मानसिक तणाव, चिंता किंवा अस्थिरतेमध्ये होते त्यांना आता हळूहळू मनशांत होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. जुन्या आठवणींचा त्रास कमी होऊ लागतो आणि त्याऐवजी स्वीकार करण्याची भावना वाढते. काही गोष्टी जशा घडल्या तशा स्वीकारण्याची शक्ती निर्माण होते. मनातील गोंधळ कमी होऊन स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढते. हा काळ भावनिक उपचाराचा मानला जातो. जुन्या जखमा, गैरसमज आणि दुखावलेल्या भावना हळूहळू कमी होतात. काही लोकांना असे वाटू शकते की आता मी पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झालो आहे. जे लोक अतिशय भावनिक होते
त्यांच्यात आता थोडी स्थिरता आणि संयम दिसू लागतो. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये नवीन दिशा देणारा असू शकतो. ज्या लोकांना दीर्घकाळापासून कामात अडचणी येत होत्या त्यांना आता हळूहळू सुधारणा दिसू शकते. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचा आधार मिळू शकतो आणि त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिर वाढीचा असू शकतो. अचानक मोठा फायदा नसेल पण सातत्याने प्रगती दिसू शकते. मेहनत केल्यास त्यांचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा काळ स्थिरता आणणारा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर उत्पन्न हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन आर्थिक मार्गही हळूहळू निर्माण होऊ शकतात. मोठा अचानक लाभ नसला तरी आर्थिक सुरक्षितता वाढू शकते. नात्यांच्या बाबतीत हा काळ खूप महत्त्वाचा आहे. कर्क राशीचे लोक नात्यांना खूप जपतात, पण काही वेळा गैरसमजामुळे दुखावले जातात. 20 जून नंतर जुने गैरसमज कमी होऊ शकतात. काही नाती सुधारू शकतात तर काही नाती नैसर्गिकरित्या दूर जाऊ शकतात. कुटुंबामध्ये शांतता वाढण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अधिक समजूतदार आणि स्थिर होऊ शकते. काही जुने वाद मिटण्याची शक्यता आहे. काही लोकांना जुने परिचित पुन्हा संपर्क साधू शकतात, परंतु कोणते नाते ठेवायचे हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल. या काळात कर्क राशीच्या लोकांनी अंतर्प्रेरणा अधिक मजबूत होऊ शकते. कोणता निर्णय योग्य आहे हे मनातून स्पष्ट जाणवू शकते. काही वेळा अचानक एखादी गोष्ट योग्य वाटू शकते किंवा चुकीची वाटू शकते. काही लोकांना स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अचानक घडणाऱ्या घटनांमधून जीवनाबद्दल संकेत मिळू शकतात, पण हे सर्व समजून घेताना शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. केवळ भावनांवर आधारित निर्णय घेऊ नयेत. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सुधारणा दर्शवणार आहे. मानसिक तणाव कमी होऊ शकतो आणि झोप सुधारू शकते. शरीर हलके आणि शांत वाटू शकते, तरीही अतिविचार करणे टाळावे. नियमित दिनचर्या, शांतता आणि साधी जीवनशैली यामुळे अधिक फायदा होईल. एकूणच 20 जून नंतरचा काळ हा कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात, मानसिक शांती आणि हळूहळू होणारी प्रगती घेऊन येणार आहे. मोठे बदल एका दिवसात होणार नाहीत, पण जीवनाची दिशा हळूहळू सकारात्मक होईल. आत्मविश्वास वाढेल, मन शांत होईल आणि भविष्यासाठी नवीन आशा निर्माण होईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो.